दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. रात्री 11 वाजले होते. पावसाळा नुकताच ओसरला होता, पण रस्त्याच्या कडेला अजूनही चिखल, ओलसरपणा आणि धुकं दाटलेलं होतं. प्रत्येक वळणावर धुकं इतकं घट्ट पसरलं होतं की समोरचा रस्ता फक्त काही फूट दिसत होता. ट्रक, टेम्पो, कार अधूनमधून हेडलाईट चमकत होते आणि क्षणभर घाट उजळून निघत होता. लोकांना या घाटाबद्दल एकच गोष्ट ठाऊक होती: अपघात इथे रोजचेच. पण काही रात्री खास असतात, ज्या रात्री रस्ता फक्त रस्ता नसतो, तो एक जिवंत सावट बनतो. त्या रात्री रमेश नावाचा तरुण ट्रक ड्रायव्हर पहिल्यांदा स्वतः एकटाच हा घाट पार करणार होता. त्याच्या काकांनी त्याला सक्त ताकीद दिली होती: धुकं जरा जास्त असेल तर गाडी थांबव. घाटातील प्रत्येक गोष्ट खरी वाटत नाही, पण एकदा खरी झाली तर परत कधी वाचवत नाही. रमेशने हसत हसत डोकं हलवलं होतं. त्याला भूत प्रेत यावर विश्वास नव्हता. गाडी घाटात शिरली आणि पहिल्या 2 वळणावर तो रिलॅक्स झाला. पण 3ऱ्या वळणावर अचानक त्याने काहीतरी पाहिलं. रस्त्याच्या कडेला पांढऱ्या कपड्यातली एक बाई. ती अगदी स्तब्ध उभी होती, चेहरा धुक्यात हरवलेला. रमेशच्या हातून ब्रेक दाबला गेला. हेडलाईट्स तिच्या चेहऱ्यावर आदळले, पण क्षणात ती गायब झाली. रमेश थबकून गेला. त्याचे हृदय जोरजोरात धडधडू लागलं. गाडीच्या आतल्या आरशात त्याला मागच्या सीटवर कोणीतरी हल्ल्यासारखं दिसलं. तो वळून पाळणार इतक्याच गाडीच्या दरवाजावर कोणीतरी बोटांनी खरडल्यासारखा आवाज आला. रमेशच्या अंगावर सरसरून काटा आला. गाडीच्या दरवाजावर खरडवण्याचा आवाज क्षणभर थांबला आणि पुन्हा खरखर असा आवाज आला. तो धाडस करून खिडकीकडे पाहतो, पण बाहेर काहीच नाही, फक्त धुकं. तो स्वतःला समजवतो, कदाचित एखादं झाड किंवा रस्त्याच्या कडचं झुडूप लागलं असेल. गाडी पुन्हा पुढे निघते, पण हेडलाईटचं पिवळत उजेडात अचानक त्याला रस्त्याच्या कडेवर तीच पांढऱ्या कपड्यातली बाई पुन्हा दिसते. यावेळी तिचा चेहरा स्पष्ट दिसतो. डोळे खोल गेलेले, पण काळसर पोकळीतून लालसर चमक येते. रमेश घाबरून गाडी वेगात नेतो, म्हणजे मागे सोडली असं वाटतं. पण 10 मिनिटांनी पुढच्या वाहनावर तीच आकृती पुन्हा समोर उभी. रमेशच्या तोंडून शब्द फुटत नाहीत. तो अचानक ब्रेक मारतो आणि गाडी रस्त्याच्या कडेला थांबवतो. पण डोळे मिटतात आणि मग उघडतो, ती सावली गायब होते. त्या क्षणी गाडीच्या आत कोणीतरी हल्ल्यासारखं वाटतं. आरशात डोळे टाकतो तर मागच्या सीटवर एक माणूस बसलेला भास होतो. रमेश घाबरून मागे वळतो, पण सीट रिकामी. त्याचं डोकं गरगरायला लागतं. तो कसाबसा घाट पार करून पहिल्या ढाब्यावर गाडी थांबवतो. ढाब्यावरील मालक वयोवृद्ध असतात. ते रमेशला पाहून म्हणतात, तू पहिल्यांदा चालवतेस का या रात्री घाटात? रमेश अजूनही थरथरत म्हणतो, हो, पण तुम्हाला कसं कळालं? मालक फक्त हसतो आणि म्हणतो, आम्हाला कळतं. जो पहिल्यांदा इथे रात्री येतो त्याच्या डोळ्यात सावटाची भीती दिसते. ती पांढरी बाई, ती अनेकदा दिसते. रमेशचा घसा कोरडा पडतो. तो विचारतो, ती कोण आहे? मालक डोळे मिटून कुजबुजतो, एखादी बाई, अपघातात गेलेली की कोणाचा आत्मा, कोणालाच माहीत नाही. पण ती प्रत्येक नवीन प्रवाशाला भेटते आणि कधीकधी गाडीत बसतेही. रमेश थिजून जातो. त्याला आठवतं, काही वेळापूर्वी मागच्या सीटवर त्याला कोणीतरी बसल्यासारखं जाणवलं होतं. ढाब्यावरची लाईट्स अचानक लुकलुकतात आणि रमेशला दरवाजाच्या काचेवरून लालसर डोळ्यांची झळक दिसते. ढाब्यावर बसून रमेशने चहा घेतला, पण हात थरथरत होते म्हणून कप वारंवार आवाज करत होता. मला काही न बोलता त्याच्याकडे बघत होता. त्याच्या नजरेत मला माहितीये तू काय पाहिलंस असं काही दडलेलं होतं. तेवढ्या ढाब्यावर आणखी 2 ट्रक ड्रायव्हर आले. त्यांनी रमेशला पाहून हसत विचारलं, अरे तूच ना आत्ताच घाटातून आलास? चेहरा पाहून कळतंय भेट झाली बहुतेक. रमेश दचकला, भेट म्हणजे काय? ड्रायव्हरपैकी एक गंभीरपणे म्हणाला, इथे जेव्हा घाटात रात्री 12 नंतर गाडी चालवतोस ना, तेव्हा रस्त्यावर कोणीतरी लिफ्ट मागतं आणि आपण जर थांबलो तर गाडीत बसतोही. पण पुढच्या वळणावर मागे वळून पाहिलं
की कोणीच नसतं. रमेशला आठवलं, मागच्या सीटवर कोणीतरी बसल्याचा भास. त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. पण रमेशने ठरवलं, आता परत घाटातून जाणार नाही. तो ढाब्यावरच रात्र काढायला तयार झाला. पण रात्री 1 वाजता ढाब्याच्या बाहेर अचानक ट्रकची ब्रेक कर्कश आवाज करत थांबली. ड्रायव्हर बाहेर आला, धापा टाकत. माझ्या गाडीत कोणीतरी होतं. मी मागे पाहिलं पण कोणीच नाही. सगळे थक्क झाले. मालकाने हळू आवाजात म्हटलं, आजची रात्र पुन्हा सुरू झाली आहे. त्या क्षणी रमेशच्या गाडीच्या दरवाजातून ठकठक आवाज आला. सगळे धावत गेले, पण बाहेर फक्त धुकं आणि काळोख. रमेशने दरवाजा उघडला. आत शिरताच त्याला एक गार वारा जाणवला, जणू कोणीतरी त्याच्याजवळून गेलं असावं. गाडीच्या आरशात त्याला स्पष्ट दिसलं, पांढऱ्या कपड्यातील बाई मागच्या सीटवर बसली होती. तो किंचाळणार इतक्याच लाईट्स पुन्हा लुकलुकल्या आणि ती आकृती गायब झाली. रमेशच्या मनात एकच प्रश्न, हे भास आहेत की खरंच कोणीतरी या घाटातून अडकून बसलंय? सकाळ झाली, पण रमेशची रात्र अजून संपली नव्हती. तो पूर्ण थकलेला होता, पण काम थांबवणं शक्य नव्हतं. मालकाने त्याला इशारा दिला, आज रात्री घाटातून जाऊ नकोस. दिवसा उजेड असताना निघून टाक. पण डिलिव्हरी वेळेत पोहोचवणं गरजेचं होतं. रमेश सकाळी गेला, नाशिकला माल दिला आणि संध्याकाळी परत मुंबईकडे निघाला. तो परत येत होता संध्याकाळी 7 वाजता माल देऊन. 7 वाजता तो घाटात शिरला. सूर्य मावळत होता. दुःख पुन्हा पसरू लागलं होतं आणि रात्रीचं भय त्याला मनात काहीतरी उभं करून राहत होतं. गाडी पुढे सरकत होती. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला एक माणूस हात वर करून लिफ्ट मागताना दिसला. तो साधा ट्रक ड्रायव्हर वाटत होता. खांद्यावर बॅग, डोक्यावर टोपी. रमेशच्या अंगावर शहारे आले. त्याला ढाब्यावर ऐकलेलं आठवलं, लिफ्ट मागणारे सावट. पण तो विचार करू लागला, कदाचित खरोखर प्रवासी असेल आणि मी न थांबलो तर तो अडचणीत येईल. मनाची घालमेल ओसताना गाडी जवळ आली आणि तो माणूस स्पष्ट दिसू लागला. त्याचा चेहरा जणू ओळखीचा. रमेशने अचानक गाडी थांबवली. माणूस हसत पुढे आला आणि शेजारचं सीट उघडून बसला. धन्यवाद भाऊ, रात्री घाटात चालणं फार कठीण आहे. रमेश घाबरतच म्हणाला, कुठे उतरायचं आहे? तो माणूस शांत आवाजात म्हणाला, मी फार दूर नाही, पुढच्याच वळणावर. गाडी वळणावर पोहोचली. रमेश वळून पाहतो तर सीट रिकामी. तो माणूस कुठेच नव्हता. रमेश थिजून गेला. स्टेअरिंग घट्ट पकडलं आणि तेवढ्यात पाठीमागून कुजबूज आली. मी अजून उतरलेलो नाही. रमेशच्या कानात ती कुजबूज घुमली. मी अजून उतरलेलो नाही. तो चौकीतून मागे वळतो. मागची सीट पुन्हा रिकामी. गाडीमध्ये फक्त धुक्याचा वास भरून राहिला. घामाने ओली झालेली बोट स्टेअरिंगला चिकटून बसलेली होती. गाडी थांबवायची हिंमत होत नव्हती. तो शक्य तितक्या वेगाने पुढे जात होता. 10 मिनिटांनी घाटाच्या एका फाट्यावर रस्त्याच्या कडेला तोच माणूस उभा होता. तो हात वर करून लिफ्ट मागत होता. यावेळी त्याचा चेहरा विचित्र दिसत होता. ओठ फाटलेले, डोळे पोकर आणि गालावर रक्तासारखे डाग. रमेश किंचाळला, हे कसं शक्य आहे? आत्ताच गाडीत बसलेला होता आणि पुन्हा इथेच? त्याने गाडी थांबवली नाही. गाडी वेगात काढली, पण मागच्या आरशात त्याने स्पष्ट पाहिलं, तो माणूस त्याच्या ट्रकच्या मागे धावत होता आणि हळूहळू धावता धावता धुक्यात विरघळून गेला. कसाबसा घाट संपून रमेश पुन्हा ढाब्यावर पोचला. तो थरथरत मालकाला सगळं सांगतो. मालक गंभीरपणे म्हणतो, तो प्रवासी अनेक वर्षापूर्वी अपघातात मेलाय. रात्रीच्या वेळी त्याला लिफ्ट दिली की तो बसतो, पण तो कधीच पोहोचत नाही. जिथे उतरायचं म्हणतो तिथे कधी पोहोचू देत नाही. त्याचा आत्मा या घाटात अडकून पडलाय. रमेश हादरून गेला. तो विचारतो, मग मी काय करावं? मालक फक्त एवढंच म्हणाला, एकदा ज्याने त्याला गाडीत बसवलं त्याला तो परत परत भेटत राहतो. तुझा प्रवास आता कधी संपणार नाही रमेश. रमेशच्या डोळ्यात स्पष्ट भीती दिसत होती. त्याला जाणवलं, कसारा घाट आता त्याच्या आयुष्याचा भाग झाला आहे. आणि ढाब्याच्या बाहेर ट्रकच्या काचेवर पुन्हा बोटांनी खरडल्यासारखा आवाज सुरू झाला होता. ढाब्याच्या बाहेर ट्रकचा काच खरडल्याचा आवाज सुरूच होता. रमेश धडधडच्या हृदयाने खिडकीजवळ गेला, पण बाहेर कधीच काही दिसेना. धुक्याच्या पडद्यात फक्त 2 पोकळ डोळे लकलकले
आणि क्षणात गायब झाले. रमेशने ठरवलं गाडी ढाब्यावरच सोडायची. तो दुसऱ्या ट्रक ड्रायव्हर सोबत बसून राहिला. पण रात्री जसजशी वाढत होती तसतसे इतर ड्रायव्हरही घाबरले. एक ड्रायव्हर शेखर म्हणाला, माझ्यासोबतही झालंय. मी एकदा घाटातून निघालो होतो. माणूस लिफ्ट मागत होता. मी घेतला नाही, पण पुढच्या वळणावर तो गाडीच्या बोनेटवर बसलेला दिसला. मी ब्रेक मारला तर तो गायब झाला. पण त्यानंतर माझा अपघात झाला. मी कसाबसा वाचलो. ढाब्यावर शांतता पसरली. प्रत्येकाला वाटत होतं कोणीही या शापातून सुटलेलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रमेशने ठरवलं, गाडी इथे सोडली तर काम गमावेन. काही झालं तरी मला परत घाटातून जावं लागेल. तो पुन्हा ट्रक स्टार्ट करतो. सकाळ असल्यामुळे धाडस थोडं वाढलेलं. पण घाटाच्या मध्यावर पोचल्यावर अचानक धुकं पुन्हा थाटलं आणि रस्त्याच्या कडेला तोच प्रवासी पुन्हा उभा होता. रमेशने गाडी न थांबवता वेग वाढवला. पण तेवढ्यात गाडीच्या आतून आवाज आला, रमेश, मी आधीच आत बसलोय. रमेशच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याने मागे वळून पाहिलं. सीटवर तो प्रवासी बसला होता, हसत. त्याचे डोळे रक्त आलेले, चेहरा विद्रूप झालेला. त्या क्षणापासून रमेशच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक आरशात, प्रत्येक धुक्यात तोच चेहरा दिसू लागला. तो ट्रक चालवत असो वा ढाब्यावर थांबलेला असो, तो माणूस त्याच्या सोबतच असायचा. रमेशची झोप उडाली. ड्रायव्हिंगमध्ये चुकू लागला आणि प्रत्येक रात्री त्याला एकच कुजबू येऊ लागली, तुझा प्रवास अजून संपलेला नाही. रमेश आता पूर्ण थकलेला होता. रात्री 12 वाजून गेले होते. घाटातील धुकं अजून जास्त गडद झालं होतं, जास्त जिवंत झालं होतं. तो वाटेतून जात असताना पुन्हा रस्त्याच्या कडेवर तोच प्रवासी उभा राहिला. पण यावेळेस काही वेगळं होतं. त्याचा चेहरा रमेशचा स्वतःच्या चेहऱ्यासारखा दिसत होता. रमेश थरथरला. तो आवाज करतो, पण गाडी थांबवू शकत नाही. प्रवासी हसतो आणि कुजबुजतो, तूच माझा आहेस. तूच माझा आता प्रवास पूर्ण करशील. रमेशला कळतं, हा शाप फक्त अपघातग्रस्त आत्मा नाही, तर काहीतरी खूप वेगळं आहे. आणि आता रमेश स्वतः या शापाचा भाग होणार आहे. रमेशची गाडी वळणावर पोचते. प्रवासी अचानक गाडीच्या मागच्या सीटवर दिसतो. तो रमेशकडे हसतो, तुझा प्रवास आता कायमचा सुरू आहे. रमेश किंचाळतो, ब्रेक मारतो, पण गाडी अचानक रस्त्याच्या कडेला धुक्यात गायब होते. आणि रमेशही. दुसऱ्या दिवशी सकाळी ढाब्यावर मालक बाहेर येतो. रस्त्यावर फक्त ट्रकच राहिलेला आहे, पण रमेश कुठेच नाही. मालक शांतपणे म्हणतो, हा घाट फक्त रस्त्याचा नाही, जो एकदा रात्री येतो तो या सावल्यांचा प्रवास बनतो. रमेश गेला नाही. तो आता प्रत्येक रात्री कोणाला लिफ्ट मागायला भेटतो आणि ढाब्यावरून हलके पाऊल सरकतात. त्याच्या कानात अजूनही एक कुजबूज येते, तुझा प्रवास अजून संपलेला नाही. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.